नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. मात्र सुरुवातीला एक धक्कादायक बातमी पुण्यातून. पुण्यातल्या येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ काम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळली आणि भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलंय. सध्या मृत्यूंची ओळख पटवण्याचं काम पोलीस प्रशासन करतंय. जखमींवरती ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेप्रकरणी कलम 304 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बांधकाम साईट इंजिनियर ठेकेदारांवर निष्काळजीपणाचा आरोप देखील ठेवण्यात आलेला आहे. इमारतीचं बांधकाम सुरू असताना स्लॅबची एक भली मोठी जाळी जी खूप वजनदार असते तीच कोसळली आणि यामध्ये 5 कामगार ठार झालेले आहेत. अर्थात संबंधितांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. काल रात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ एका निर्माणाधीन मॉलचं काम सुरू होतं आणि याच मॉलच्या इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळली आणि भीषण दुर्घटना घडली. यामध्ये तिथे काम करत असलेल्या 5 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, काल रात्री बरोबर किती वाजता हा अपघात झाला आणि त्यानंतरची सगळी परिस्थिती काय, अपडेट्स काय? श्वेता, काल रात्री 11:15च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ती स्लॅबची जाळी बांधत असताना ही जाळी निसटून, कारण त्याचा आधार व्यवस्थित नव्हता म्हणून ती जाळी या कामगाराच्या अंगावर पडली. त्यात 5 बांधकाम मजूर जागीच ठार झाले. 2 क्रिटिकल आहेत आणि 3 उपचार सुरू आहेत ससूनमध्ये. आणि या संदर्भात सुरक्षेचे नियम कुठलेही पाळले गेलेले नसल्याचं प्रथमदर्शनी पोलीस तपासात निदर्शनात आल्यानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कलम 304 अन्वये. आणि जे तिथले साईटवरचे बांधकाम साईट इंजिनियर असतील किंवा तिथले सुपरवायझर असतील त्यासोबतच जो कंत्राटदार आहे यांना आरोपी करण्यात आलेले. पण मूळ मुद्दा असा आहे, हे जो बांधकाम साईटचा मालक आहे वाडिया, फारुख वाडिया, आणि कंत्राटदार अहलुवालिया यांनी मॉलचं काम बांधायला घेतलं, यांचं नाव जरी आरोपी केलं असलं त्यांच्यावर कारवाई होणार का, त्यांना अटक होणार का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. काही थातूरमातूर मदत केली जाईल यांच्याकडनं, कारण ही खूप मोठी नावं आहेत दोन्ही पण, तर त्यांना अटक होणार का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नुसतं गुन्हे दाखल करून सोपस्कार पाडून होणार नाही, कारण दरवेळी अशा दुर्घटना घडतात. मोठमोठी नावं देंडही वाचवली जातात पोलिसांकडनं, पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. फक्त आरोपी म्हणून नाव होतं, पुढे त्यांचं नाव काढलं जातं आणि किरकोळ लोकांना आरोपी बनून गुन्हा रफादफा केला जातो अशा केसेसमध्ये. कारण ही असंघटित कामगार असतात, त्यांचं कोणी नंतर लावून धरायला कोणी समोर येत नाही. UP बिहारची इकडली मंडळी असतात, मोल मजूर पोट भरून खाणारी, पुढे काहीच होत नाही केसेसचं. ही 6वी घटना आहे पुण्यातली बांधकाम साईटवरच्या मजुरांची म्हणून काहीतरी ठोस होणं महत्वाचं आहे. पोलिसांनी ठोस भूमिका घेऊन संबंधित कडक कारवाई करणं गरजेचं आहे. मोठ्या बिल्डरांना अटक झाली पाहिजे. जी चंद्रकांत, आणि काल रात्री 11:15 वाजता जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा हे 5 कामगार जागीच ठार झाले. आणखी किती जण जखमी झालेले आहेत? ज्यावेळेला हे सगळं घडलं साईटवरती किती कामगार काम करत होते? साईटवरती त्यावेळेस हे सगळं जाळी बांधायचं काम सुरू होतं तेव्हा 35 कामगार होते. 25 वरती होते, जाळीच्या वरती जे तारेने फिटिंग करत होते, आणि 10 कामगार खाली होते त्या जाळीच्या खाली, ते खालनं फिटिंग करत होते. असे 10 कामगार खाली काढले गेले. त्यातले 5 जागीच ठार झाले. 2 क्रिटिकल आहेत, म्हणजे ते अक्षरशः मृत्यूशी झुंज देत आहेत ससूनमध्ये, आणि 3 किरकोळ जखमी आहेत, ते वाचलेत थोडक्यात अशी. आणि वरचे 25 वरती असल्यामुळे जाळी जमिनी लगत असल्यामुळे ते लगेच बाजूला पळाल्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे. रात्रीच सगळ्यांना रेस्क्यू करण्यात आलेले. बरं, ही जाळी निसटून खाली पडली, लोखंडी अशी जाळी भली मोठी आपल्याला जी चित्रामध्ये दिसतेय तीच ही जाळी अंगावरती पडून यामध्ये 5 कामगारांचा मृत्यू झालाय. धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. वाडिया बंगलो या ठिकाणी मॉलचं काम चालू आहे. या ठिकाणी स्लॅबसाठी जे स्टील वर्क आहे त्याचं काम चालू असताना, सदर स्टील वर्कचं काम करत असताना याच्यामध्ये जो हा अपघात झालेला आहे, या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून त्याच्यामधील 2 क्रिटिकल आहेत सध्या आणि 3 त्यांना मायनर इंजुरीज आहेत.
त्यांचे उपचार चालू आहेत. सदरबाबत सविस्तर चौकशी चालू आहे आणि सदर चौकशी अंती योग्य ती कारवाई आहे. गुन्हा दाखल करणे आणि पुढील जी कारवाई आहे ती कारवाई आम्ही करणार आहोत. हे कन्स्ट्रक्शन ही जी साईट आहे ही फारुक वाडिया यांची ही साईट आहे आणि हे कन्स्ट्रक्शनचं काम अहलुवालिया हे करत आहेत. यामध्ये महानगरपालिकेचा जर आपण रोल बघितला तर महानगरपालिका फक्त परवानगी बांधकाम परवानगी देते. बांधकाम परवानगी दिल्यानंतर त्याचे जे काही त्यांचे बिल्डरचे जे इंजिनियर असतात ते याचं एक्झिक्युशन पूर्ण पाहतात. त्यांची नियमानुसार त्यांची प्रत्येकाची जबाबदारी निश्चित आहे. या बाबतीत म्हणजे आम्हाला काही स्टेटमेंट करता येणार नाही, कारण की बांधकाम परवानगी विभागाला फक्त बांधकाम परवानगी देणे हा पार्ट असतो. आता याच्यामध्ये लेबर लॉप्रमाणे किती काम केलं पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे ते थोडंसं कायदेशीर बाब होईल. त्यामुळे तो जो विषय आहे तो म्हणजे एवढ्या रात्री काम करता येईल का नाही करता येईल ती पण तांत्रिकता तपासायला पाहिजे. आम्हालाही पहिल्यांदाच ही घटना होते की जे रात्री ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा आम्हाला पण तशी काही कल्पना नसते की रात्री काम केलेलं जातं. तर हीच ती साईट आहे जिथे काल रात्री 11:15च्या सुमारास दुर्घटना घडली. पुण्याच्या येरवडा या ठिकाणी आणि 5 मजुरांना आपला जीव गमवावा लागला. आणखी बरेच जण उपचार घेत आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्यात काल रात्री येरवड्यातल्या ज्या बांधकाम साईटवर दुर्घटना घटून 5 मजुरांचा जीव गेला. 2 क्रिटिकल आहेत आणि 3 जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ससूनमध्ये. पण ज्या बांधकाम साईटवर हा अपघात घडला त्याच बांधकाम साईटवर आता आपण आहोत. येरवड्यातल्या शास्त्रीनगर भागातील लेन नंबर 8 मधील ही बांधकाम साईट आहे. बांधकाम साईट आहे फारुक वाडिया यांची आणि याचा कॉन्ट्रॅक्टर आहे अहलुवालिया. इथे मॉलचं काम सुरू होतं. रात्री 11:15 वाजता ही दुर्घटना घडली. ही जी जाळी दिसते ना समोर बेसमेंटची, इथं हा मॉल बनणार होता आणि हे जे समोरचा पोल दिसतोय ना त्या हाईटला ती जाळी होती आणि खालनं काही कामगार हे तारा लावायचं काम करत होते, काही वरनं काम करत होते. पण त्याच दरम्यान ही जाळी अख्खी निसटली. हे आपण हे वाकलेले गज बघतोय त्यातनं ती पडली आणि त्या कामगाराच्या खाली 10 कामगार होते. 5 जागीच ठार झाली. समोरची हेल्मेट दिसते ना ती हेल्मेट काय पद्धतीने डॅमेज झाली आणि समोर त्या मजुराचं बिचाराचं दुर्दैवी मजुराचं ज्याचा जीव गेला जागी त्याचं ते रक्त ते ब्लड हेच त्या दुर्घटनेची दाहकता दाखवतं. हे त्यांचे शूज, हे त्यांचे मोजे, हे त्यांच्या इथं पडलेले हेल्मेट, सुरक्षा हेल्मेट ज्याला आपण म्हणतो डोक्यात काही पडलं तर लागू नये म्हणून, हे सगळं अस्वस्थ पडलं. याच्यावरून ह्या दुर्घटनेची दाहकता लक्षात येते. आणि सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे काय आहे, दरवेळेस सांगितलं जातं आम्ही असंघटित कामगारांसाठी विशेषतः बांधकाम साईटवरच्या सुरक्षेचे नियम पाळतो वगैरे, पण कुठलेही नियम पाळले गेलेले नाहीत दुर्दैवाने इथं. म्हणूनच ह्या 5 कामगारांना जागीच आपला जीव गमवावा लागला. अख्खी एवढी 16 mm गज आहेत. ही सगळी जाळी त्यांच्या अंगावर पडली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 2 क्रिटिकल आहे, अक्षरशः मृत्यूशी संघर्ष करतायत आणि 3 जखमी आहेत. वरती 25 कामगार होते. असं सांगितलं जातं की JCBचा धक्का लागला, पण हा लोडच एवढा आहे. मुळात ही बेसमेंटची जाळी म्हणजे ही बेड बनवताना त्याचे काही नॉर्म्स असतात, खालनं त्याला आधार द्यावा लागतो. पण आपण बघितलं हे समोरचे गज दिसतात ना उभे, एवढ्या याच्यावर ही जाळी कसं काय पेलणार हे त्या इंजिनियरला कळलं नाही का? त्यांनी हे सगळे सुरक्षा नियम का नाही पाळले, का नाही खबरदारी घेतली गोष्टींची, याचं उत्तर कोणाकडे नाही. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांनी विचारलं ते सरळ म्हणतात आमचं काम फक्त परवानगी देणं आहे. आणि पोलीस म्हणतात आता आम्ही चौकशी करून गुन्हा दाखल करू. ते सोपस्कार होतील. बरं, ही 2 नावं अहलुवालिया आणि वाडिया ही खूप मोठी नावं आहेत ह्या बांधकाम साईट इंडस्ट्रीतली. ते काय सोपस्कार म्हणून काही मदत करतील, पण जीव गेला त्यांचं काय? पुण्यातली ही पहिली घटना नाही. यापूर्वी अशा 5-6 दुर्घटना घडलेल्या आहेत. तिकडे बाणेर असेल, तिकडे वडगाव साईडला असेल. ह्या अशाच पद्धतीने कामगारांचे मृत्यू झालेत आणि त्याचं पुढं काही होत नाही. तात्पुरती थातूरमातूर मदत होते आणि गुन्हे दाखल होतात, पुढे काय होत नाही. पुन्हा अशाच नवीन नवीन दुर्घटना समोर येतात. त्यामुळं हे बांधकाम साईटवरच्या सुरक्षा नियमांची खबरदारी घेण्याचं काम कोणाचं, त्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम कोणाचं? कारण पालिका हात झटकून मोकळे होते, जीव जातात. असंघटित कामगार असल्यामुळे त्यांच्यासाठी ना कोणी आवाज उठवतो ना कोणी समोर असतं. बरे सगळे कामगार UP, बिहार, पश्चिम बंगाल इकडचे असतात. या साईटवरचे सगळे बिहारचे कामगार असल्याचं सांगितले जाते.
ते त्यांचाच ठेकेदार त्यांना इकडे घेऊन येतो, ठराविक रक्कम देऊन आणि कंत्राटी पद्धतीने असे कामाला लावतो. तिथे सुरक्षेच्या नियमांचं पालन होत नाही, म्हणूनच वारंवार अशा दुर्घटना घडतात आणि निष्पाप कामगारांचे बळी जातात. हेच या दुर्घटनेतलं ढळढळी सत्य आहे. त्याच्यामुळं अशा दुर्घटना यापुढे होऊ नयेत यासाठी आता तरी खबरदारी घेतली जाणार की नाही प्रशासकीय यंत्रणांकडनं, तेच पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुर्घटनेवरती दुःख व्यक्त केलं. निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामादरम्यान झालेली ही दुर्घटना खूपच वेदनादायी आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पुण्यातल्या येरवड्यातल्या या दुर्घटनेनंतर जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. पुढची बातमी आहे. साताऱ्यामध्ये कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी त्यांच्या आंदोलनामध्ये महिला लोकप्रतिनिधींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यामध्ये खळबळ माजली आहे. महिला आयोगानं त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र या सगळ्या नाट्यानंतर बंडातात्या कराडकर नरमले असून त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यानं भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं त्यांनी म्हटलंय. बंडातात्या कराडकर यांनी महिला लोकप्रतिनिधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रभरामध्ये त्याचे पडसाद उमटू लागले. इंदापुरात बंडातात्या कराडकर यांची प्रतिमा हातात घेत त्याचा निषेध करण्यात आला आणि समस्त महिला कार्यकर्त्या या रस्त्यावरती उतरल्या असं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महिला आहेत आणि त्यांनी बंडातात्या कराडकरांचा निषेध केलेला आहे. अखेर बंडातात्या कराडकर यांनी एक जाहीरपणे माफी सुद्धा मागितलेली आहे की माझ्या चुकीच्या वक्तव्याला प्रसिद्धी दिली आणि जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो. ज्यांनी माझ्या ऑडिओचं ऑब्जेक्शन घेतलंय, मग मी त्यांना प्रत्यक्ष फोनवर बोललोय मग अशी की माझं चुकलं असेल तर ती मी तुमच्या ह्या चॅनेलवर क्षमा मागायचं काय नाही. म्हणजे काय समजा आपल्यातून एखादं चुकीचं वाक्य केलं तर त्याच्यासाठी क्षमा मागण्यामध्ये कमीपणा कुठला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि ही पोलीस कोठडी आज संपणार आहे. हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंची कालपासून चौकशी करण्यात येते. नितेश राणे यांचा मोबाईल फोन आणि मुख्य आरोपी सचिन सातपुतेला केलेल्या फोनबाबत ही चौकशी झाली आणि या चौकशीनंतर सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंना घेऊन गोव्याला गेले. नितेश राणे यांची 2 टप्प्यात चौकशी झाली. आधी नितेश राणे आणि राकेश परब या दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली. त्यानंतर गोव्याला नेऊन देखील त्यांची चौकशी झाली. आज त्यांची पोलीस कोठडी संपणार असल्यामुळे पुढील सुनावणीनंतर पोलीस कोठडीबाबत निर्णय होईल. तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील आज कणकवलीमध्ये येणार आहेत. तर नितेश राणेंची कसून चौकशी केली गेली आहे. काल देखील नेमका घटनाक्रम कसा होता ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर सकाळपासून आतापर्यंत काय झालं. काल सकाळी 10:05 सावंतवाडी पोलीस स्टेशनमधून त्यांना कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. तर काल सकाळी 10:53 नितेश राणे यांची चौकशी सुरू झाली. या संदर्भातले आतापर्यंतचे सगळे अपडेट घेऊयात. सिंधुदुर्गातून आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत आहेत. विशाल,
निश्चितपणे ज्या 18 तारीखला हल्ला झाला संतोष परब यांच्यापासून यांच्यावर आणि तिथपासून कुठेतरी अटकेचं सत्र असेल किंवा पोलिसांनी तपास यंत्रणेला जो वेग होता हा कुठेतरी निश्चितपणे यशस्वी झालेल्याचं दिसतंय आणि याच्यातील 3 आरोपी आहेत जे संशयित आहेत आणि आता सध्या अज्ञातवासात आहेत. त्यांचा शोध सध्या सुरू आहे. मात्र काल आपण जर बघितलं तर नितेश राणे यांना परवा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर काल पोलिसांचं जे तपासाची चक्र आहेत ही जोरदार सुरू झाली आणि काल कणकवली त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना गोवा येथे नेण्यात आलं होतं. गोवा येथे त्यांचं जे स्वतःचं हॉटेल आहे निलम्स या हॉटेलवर त्यांची कोणत्या पद्धतीची चौकशी करण्यात आली हे मात्र अजून समजलं नसलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार त्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट रचला असेल किंवा आमदार नितेश राणे हे ज्यावेळी या अज्ञातवासात होते तर ते त्या हॉटेलमध्ये नव्हते का अशा पद्धतीचे प्रश्न असतील हे देखील तिथे उपस्थित केले जात असतील. मात्र आज जो तपासाचा भाग आहे हा पूर्ण होईल आणि पोलीस कोठडी संपल्यामुळे नितेश राणे यांना न्यायालयात हजर करतील आणि त्यानंतर पुढची जी प्रक्रिया असेल ही पाहावी लागेल. जी विशाल, आणि आज एकतर पोलीस कोठडी संपते त्यामुळे ही सुनावणी आता किती वाजता आहे, त्याचसोबत कालचा संपूर्ण दिवस ही चौकशी पार पडली 2 टप्प्यामध्ये, त्यामुळे आणखी पुढे देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. अर्थात आज कोर्टात काय सुनावणी होते त्यानंतर पुढचं सगळं अवलंबून असेल, त्याबद्दल काय? निश्चितपणे ज्या पद्धतीत काल ज्या पोलिसांचा जो तपास होता हा अगदी म्हणजे काटेकोर पद्धतीत अगदी एका सुतात म्हणतात त्या पद्धतीत होता. अगदी त्यांना नितेश राणे यांना घेऊन गोव्याच्या दिशेने गेले. अगदी तिथल्या स्थानिक पोलिसांची देखील मदत या सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतली. त्याच्यानंतर त्यांना अजूनही चौकशी करायची आहे असंच कुठेतरी वाटतंय. त्याचप्रमाणे नितेश राणे यांचे पीए राकेश परब यांची देखील काल चौकशी करण्यात आली होती. अतिशय कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. राकेश परब यांना सकाळी 5 वाजता कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं होतं. अगदी माध्यमांना या संपूर्ण प्रकारापासून लांब ठेवण्यात आलं होतं. नितेश राणे आणि राकेश परब यांची समोरासमोर 1 तास चौकशी झाली अशी देखील माहिती मिळते. त्याचप्रमाणे नितेश राणे यांना काल सकाळी संध्याकाळी गोवा येथे नेल्यानंतर पुन्हा रात्री 8 वाजता त्यांना सावंतवाडीच्या जे पोलीस लॉकअप आहे त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी ठेवून नंतर पोलीस तेथून मार्गस्थ झाले असतील. मात्र एकूणच जर संपूर्ण तपासाचा भाग बघितला तर आज नितेश राणे यांना चौकशीसाठी कणकवलीमध्ये आणतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता त्यांना न्यायालयात हजर करतील अशी माहिती मिळते. त्याचप्रमाणे नारायण राणे जे आहेत नितेश राणे यांचे वडील हे देखील आता काही वेळात आपल्या सिंधुदुर्गमध्ये 1 वाजेपर्यंत दाखल होतील असं समजतंय आणि नारायण राणे आणि नितेश राणे किंवा राकेश परब ह्या संपूर्ण प्रकरणाकडे आपल्याला एकूणच या आज दिवसभर लक्ष ठेवायचं आहे. जी विशाल, धन्यवाद या सगळ्या आत्ताच्या माहितीसाठी. आज संपूर्ण दिवसभर काय काय घडामोडी घडतात याकडे देखील तुम्ही लक्ष ठेवून राहा. पुढच्या बातमीकडे वळतोय. महाविकास आघाडी सरकारनं मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी एक खूप मोठा निर्णय घेतलाय. मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अर्थात SRA अंतर्गत आता मुंबई शहरामध्ये कुठेही फक्त 2.5 लाखात घर उपलब्ध होणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी याबाबत घोषणा केली. SRA बाबत महत्त्वाचा निर्णय झालाय. झोपडी निष्कासित झाली की 3 वर्षात विकता येईल. सशुल्क घर विकत घ्यायचं असेल तर ते 2.5 लाख रुपये त्याचा दर ठरला असून आता गरिबांना 2.5 लाख रुपयात घर घेता येणार आहे. लाखो झोपडपट्टीधारकांना याचा फायदा होईल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्या समितीने ठरवलं, मग मी त्याचा अध्यक्ष होतो, कारण का विधानसभेमध्ये मी गृहनिर्माण विभागातर्फे त्याचं आश्वासन दिलेलं होतं की ह्याच्यानंतर त्याची झोपडी निष्कासित झाली की त्यानंतर 3 वर्षात त्याला ते विकता येईल. कारण का ते तोपर्यंत त्याचं ॲनेक्शरमध्ये नाव आलेलं असतं, त्याच्या नावावर होणार झोपडी हे निश्चित झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याला ते 3 वर्षात विकता येईल. त्यामुळे SRA बाबत एक महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. तो म्हणजे झोपडपट्टीधारकांना, लाखो झोपडपट्टीधारकांना याचा फायदा होणार आहे. 2.5 लाखात मुंबईमध्ये कुठेही घर मिळणार आहे असा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला. तर झोपडी निष्कासित झाल्यानंतर ती विकता येणार आहे. हा झोपडपट्टीधारकांसाठी एक मोठा निर्णय. 3 वर्षांनंतर ही झोपडी विकता येईल आणि सशुल्क घर विकत घेण्याचा
दर हा 2.5 लाख रुपये इतका असेल. त्यामुळे झोपडीधारकांना 2.5 लाख रुपयामध्ये नवं घर विकत घेता येणार आहे. ही झोपडी निष्कासित झाल्यानंतरच ती विकता येईल आणि 3 वर्षांनंतर ती विकता येईल. सशुल्क घर विकत घेण्याचा दर हा 2.5 लाख रुपये असेल झोपडीधारकांसाठी. नवाब मलिक यांनी एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावरती आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या आणि या आरोपांनंतर ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टानं फटकारलं. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात कोणतंही वक्तव्य करणार नसल्याची 2 वेळा हमी देऊन सुद्धा याचं वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी हायकोर्टानं मलिक यांना फटकारलं. मलिक यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वानखेडे कुटुंबियांची बदनामी करण्याची किंवा केला असल्याचंच दिसून येत आहे असं नमूद करण्यात आलंय. यामागे त्यांचा हेतू काय असा सवाल देखील कोर्टानं केलाय. जर आधीच्या आदेशात त्यांना दिलेल्या सवलतीचा अशा प्रकारे गैरफायदा घेत असतील तर त्यांच्या त्या सवलती रद्द केल्या जातील असं देखील न्यायालयानं मलिक यांना सुनावलंय. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी अवमान याचिका जी हायकोर्टामध्ये दाखल केली होती नवाब मलिक यांच्या विरोधात. यावरती सुनावणी घेताना हायकोर्टानं नवाब मलिक यांनाच फटकारलेलं आहे. समीर वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणताही वादग्रस्त विधान न करण्याची 2 वेळा हमी दिल्यानंतर सुद्धा ही वक्तव्य करणं सुरूच असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे आणि याच संदर्भात नवाब मलिक यांना हायकोर्टानं फटकारलंय. जर अशाच प्रकारे वक्तव्य सुरू राहिली तर सवलती रद्द केल्या जातील. हायकोर्टानं नवाब मलिक यांना खडसावलंय. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी अवमान याचिका दाखल केली होती नवाब मलिकांविरोधात हायकोर्टात आणि अप्रत्यक्षपणे वानखेडे कुटुंबियांची बदनामी केली जात असल्याचं यामध्ये नमूद करत यामागे नवाब मलिकांचा हेतू काय असा सवाल देखील कोर्टानं केला होता. $100 कोटी वसुली प्रकरणामध्ये परमबीर सिंगांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि सीआयडीनं 2000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. त्यामुळे परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपपत्रात इतर 4 आरोपींची नावं आहेत. सीआयडीनं 50हून अधिक लोकांचा जबाब देखील नोंदवलेला आहे. एटीएसनं चांदीवाल आयोगाला कारमायकल स्फोटकं ठेवल्याप्रकरणी 800 पानांचा अहवाल सादर केला आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दस्तावेजाची मागणी केल्यानंतर हा अहवाल सादर करण्यात आला. आयोगानं या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला ठेवलेली आहे. एसीपी सिद्धेश्वर गोव आणि निरीक्षक दिनकर मोहिते यांनी हा अहवाल सादर केला. या अहवालामध्ये एटीएसनं केलेल्या तपासाची माहिती देण्यात आली आहे. देशमुख यांनी ईडीला दिलेल्या वक्तव्यामध्ये परमबीर सिंग हेच मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला होता आणि एटीएसनं सादर केलेल्या अहवालात देशमुखांच्या आरोपांना पुष्टी दिल्याचं तथ्य मांडलं असण्याची देखील शक्यता असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण राज्यपालांच्या खासगी सचिव पदावरती निवृत्त अधिकारी असलेल्या उल्हास मुणगेकर यांच्या नेमणुकीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल हे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. राज्यपालांचे खासगी सचिव हे पद नियमित असून या पदासाठी करार तत्वावरती नेमणूक करता येत नसल्याचा सरकारचा निर्णय. मात्र हा नियम डावलून ही नेमणूक करण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला. दरम्यान महाविकास आघाडी सरकारनं राजभवन सचिवालयाला 3 पत्र पाठवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा माहिती अधिकाराचा वापर केला तेव्हा राज्यपाल सचिवालयाकडे शासनाने पत्रव्यवहार करून याबाबत 2016च्या शासन निर्णयाची त्यांना आठवण करून दिली. महाराष्ट्र शासनाने 3 वेळा पत्र पाठवून सुद्धा राज्यपाल सचिवालय त्या पत्राला उत्तर देत नाहीत किंवा जे उल्हास मुणगेकर नावाचे जे एक अधिकारी आहेत त्यांची खाजगी सचिव पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची नेमणूकसुद्धा रद्द
करत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मागणी केलेली आहे. ही नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात यावीत, कारण नियमाप्रमाणे जे नियमित पद असतं त्यावरती अशा प्रकारच्या नियुक्त्या करणं शक्य नाही. तर राज्यपाल सर्वच विषयांवरती कायदेशीर सल्ला घेत असतात. त्याचप्रमाणे निवृत्त अधिकारी खाजगी सचिव नेमणूक विषयावर सुद्धा कायदेशीर सल्ला घेतील असा टोला नवाब मलिकांनी राज्यपालांना लगावला. एखादा अधिकारी रिटायर झाला त्याच्यासाठी इतका मोह कशासाठी, हे पण प्रश्न निर्माण होत आहे. आणि आमची अपेक्षा आहे की राज्यपाल महोदय हे माहिती घेतील. सगळे विषय 12 आमदारांचे विषय असतील किंवा युनिव्हर्सिटी कायद्याचा विषय असेल, सर्व विषयावर हे कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेत आहे. या विषयावर पण कायद्याने सल्ला घेतला पाहिजे आणि तात्काळ मुंगेकरला त्यांनी रिलीव्ह केलं पाहिजे. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोणत्याही कारणामुळे राजकीय संघर्ष हा भडकू शकतो हे अनेक प्रकरणांमधून समोर आलंय. पण औरंगाबादमध्ये अशाच एका संघर्षामुळे केंद्र सरकारच्या एका चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ होताना दिसतोय. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे पंतप्रधान घरकुल योजना ही लांबली आणि याचमुळे आता औरंगाबादेत राजकीय संघर्ष सुरू झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र घेताच गोरगरिबांच्या आशा पल्लवित करणारी घोषणा केली. 2022 पर्यंत गरजूंना पक्की घरं बांधून देण्याची घोषणा त्यांनी केली होती. पण पंतप्रधानांच्या याच ड्रीम प्रोजेक्टला औरंगाबादमध्ये ब्रेक लागलाय. जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या अनास्थेमुळे पंतप्रधान घरकुल योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. काय आहे पंतप्रधान घरकुल योजना? गोरगरीब कुटुंबांना मार्च 2022 पर्यंत पक्की घरं बांधून देण्याची घोषणा झाली. नळ जोडणी, शौचालयाची व्यवस्था आणि 24 तास वीज पुरवठा, रहदारीसाठी रस्ते अशा सुविधांसह ही घरं बांधून मिळणार होती. स्वतःचं घर मिळणार या आशेनं 2016 मध्ये औरंगाबादमधल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले. तब्बल 80,518 नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनं महापालिकेकडे अर्ज केले. पण गेल्या 7 वर्षांमध्ये जिल्हा प्रशासनानं फक्त 355 म्हणजे 1% कमी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घर दुरुस्ती करता लाभ दिलाय. ही बाब शहरासाठी लाजीरवाणी असल्याचं म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र, राज्य आणि जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. औरंगाबादमध्ये 80,000 आवेदनापैकी फक्त 355 लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. 355 याचा अर्थ हे आहे की 1%ही मिळालेला नाही आहे. औरंगाबादमध्ये का असं झालेलं आहे, कोणाकडून आपल्याला जबाब विचारण्याची आवश्यकता आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी, औरंगाबादचे म्युनिसिपल कमिशनर आणि औरंगाबादचे डिव्हिजनल कमिशनर यांना आपण नेक्स्ट मीटिंगमध्ये दिल्लीला बोलवून आणि या कमिटी समोर त्यांनी आम्हाला स्पष्टीकरण द्यावे की हे औरंगाबादमध्ये काय इम्प्लिमेंट झाली नाही. खासदार इम्तियाज जलील यांनी या योजनेवर टीका करताच औरंगाबाद भाजप खडबडून जागी झाली. ही योजना राज्य सरकारला पूर्ण होऊ द्यायची नाही. योजना पूर्ण झाली तर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फटका बसेल असा आरोप भाजपनं केलाय आणि जनआंदोलनाचा इशाराही दिलाय. संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ही योजना अडगळीत पाडण्याचं काम राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या हस्तक असलेले महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी हा डाव की या मराठवाड्यामध्ये सर्वसामान्याची कुचंबना करून केंद्रावर कसं खापर फोडता येईल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी या संभाजीनगरात राजकारण करू पाहते. या योजनेसाठी महानगरपालिकेनं प्रचंड प्रमाणात परिश्रम करून जनतेचे हजारो अर्ज जमा झालेले आहेत. जनतेची निश्चित या योजनेवर मोठी उडी आहे, मोठी आशा आहे. परंतु हेही समजण्याची गरज नाही की ही योजना फक्त केंद्र सरकारची. केंद्र सरकारचा जर 1.5 लाख रुपयाचा वाटा असेल तर राज्य सरकारचा सुद्धा याच्यामध्ये 1 लाख रुपयाचा वाटा आहे. खासदार इम्तियाज जलील आणि भाजपच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य अर्जदार मात्र मेटाकुटीला आलाय.
घरकुल योजनेसाठी अर्ज करून महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानुवर्ष खेटे घातले, पण त्यांची कैफियत मात्र कोणीच ऐकत नाही. वयोवृद्ध सय्यद मतीन हे मात्र या सगळ्याला कंटाळलेत. महिन्याला 10,000 रुपये कमावणारे मतीन केवळ घरभाड्यावरतीच 6,000 रुपये खर्च करतात. पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये स्वतःचं घर होईल असं स्वप्न त्यांना होतं, पण ज्या डोळ्यांनी त्यांना स्वतःचं घर बघायचंय त्या डोळ्यात आज अश्रू दाटून आले आहेत. अभी तो मेरे को ऐसा लग रहा कि भाई कोई सुनावनी नहीं है, कोई पूछने ये नहीं करने वाला है, बस ये चक्रा मारने लगा रहे और घुमा रहे कि तुम्हारा, तो उससे कुछ ऐसा अंदाज ये भी नहीं हो रहा कि अब तो दिल ऐसा होता कि नहीं उन्होंने बोले तो जान दो, अब छोड़ दो, अब ये अपना कुछ होने वाला नहीं है करके, तो मैंने उम्मीद तो छोड़ दिया हूँ. इंसान जो है तो घर में अपने कैसी भी चटनी रोटी खा लेता, लेकिन किराया बहुत मुश्किल से देना पड़ता. घर में रहो मत रहो लेकिन किराया देना पड़ता. जिल्हा प्रशासनाला या योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे अधिकार होते, आदेश होते आणि औरंगाबाद महानगरपालिकेने ही घरं बांधून देण्याची एक योजना होती. मात्र या दोघांवर घरकुल तयार होईपर्यंत नियोजन करण्याचं, देखरेख करण्याचं काम केंद्र सरकारचं होतं. मात्र या तिन्ही ऑथॉरिटीजनी या योजनेबद्दल थोडीशी अनास्था आणि दिरंगाई दाखवली. आता या स्टोरीसाठी मी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सकाळपासून फोन करतोय की नेमकी जिल्हाधिकाऱ्यांची यामध्ये भूमिका काय आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली का. कॅमेरासमोर न येता जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं असं सांगण्यात आलं की या घरकुल योजनेसाठी जवळपास 50 हेक्टर जागा जिल्हाधिकाऱ्यांनी मिळवून दिलेली आहे, मात्र या जागेचा वापर झाला नाही, त्यामुळे घरकुल होऊ शकले नाही. पंतप्रधान घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. अर्जदाराची शहरात जागा असेल तर घर बांधून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. जर जागा ग्रामीण भागात असेल तर जिल्हा परिषद घर बांधून देते. पण स्थानिक पातळीवरच्या प्रशासनात ताळमेळ नसल्यानं पंतप्रधान घरकुल योजनेला घरघर लागल्याचं दिसतंय. जिल्ह्यातील 80,518 अर्जदारांची नावं वेगवेगळी आहेत, पण सगळ्यांची अवस्था कमी अधिक प्रमाणात या मतीन यांच्याच सारखी आहे. त्यामुळे या योजनेचं राजकारण न करता गोरगरीब लाभार्थ्यांच्या डोक्यावर हक्काचं छत मिळावं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या योजनेबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. मग ही योजना कुठपर्यंत आलेली आहे, ही योजना का रखडलेली आहे, का 80,000 लोकांना घर मिळत नाहीत, याबद्दल उत्तर मिळणं सध्या कठीण आहे. मात्र या सगळ्या गदारोळामध्ये जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या डोक्यावर छत येईल अशा पद्धतीचं कसलीही उपाययोजना या ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक लोक बेघर आजही आहेत. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आता बातमी कोकणातून आहे. कणकवलीमध्ये एका 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा गाल सुजेपर्यंत शिक्षकांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय. जानवली इथल्या बाल शिवाजी इंग्लिश मीडियम या खासगी शाळेतला हा प्रकार असून विद्यार्थ्याच्या कानाखाली मारून त्याचं डोकं आपटल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केलाय. मात्र शिक्षकांना हे सगळे आरोप फेटाळले असून मारहाण झालीच नसल्याचं म्हटलंय. विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस आणि चाइल्डलाईनवर या शिक्षकाची तक्रार दिली आहे. त्यानुसार या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. त्याला जवळ घेतलं, तो हात लावायला देत नव्हता. मग त्याला खोदून विचारलं, तो म्हणाला की सरांनी मला आज केस न कापल्यामुळे मला मारलं, 3 वेळा केस धरून मला खाली आपटलं आणि उलट्या हाताने माझ्या कानाखाली मारले असं म्हणाला. ती बाब मी त्यांच्या संचालिका मॅडमांच्या रात्री फोन करून सांगितली. त्यांची उत्तरं जरा दुसरी वेगळी होती. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला NC देऊन माझ्या मुलाची मेडिकल केली. आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. विशाल, ही सगळी घटना तर गंभीर आहेच, मात्र यातलं नेमकं तथ्य काय नेमकं घडलं होतं? ज्या पद्धतीत आपण बघतोय की विद्यार्थी एकतर शाळा सध्या सुरू नाही आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये हा जो प्रकार आहे हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. काही विद्यार्थी शाळेत गेलेले होते, मात्र काही विद्यार्थ्यांची ज्या पद्धतीत आता ही जी घटना घडली सर, त्या पद्धतीत हा जो विद्यार्थी होता हा बाल शिवाजी इंग्लिश मिडियमचा खाजगी शाळेत शिकत होता आणि
म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी केस आणि फक्त नखं वाढली होती म्हणून शिक्षकाला तो राग आला आणि त्या रागातून त्याच्या कानशिलात लगावलं आणि त्याच्यामध्ये त्याला जखमही झाली आणि त्याचा जो गाल होता हा मोठ्या प्रमाणात सुजलेला होता आणि या संदर्भात त्याच्या पालकांनी जे आहे ही कणकवली पोलीस स्थानकात तक्रार देखील केलेली आहे. जी विशाल, तक्रार तर झालेली आहे. आता यापुढे या शिक्षकावरती काही कारवाई होते का याकडे लक्ष लागलेलं आहे. हा मुलगा किती वर्षाचा आहे, अर्थात 5वी मध्ये शिकणार आहे आणि या शिक्षकानं जर खरंच असं काही कृत्य केलेलं असेल तर मग काय कारवाई होऊ शकते? आता सध्या तरी हे प्रकरण जे आहे हे चाइल्ड लाईन कडे पालकांनी जी तक्रार केलेली आहे त्याच्यामुळे या शिक्षकावर जो आहे हा गुन्हा दाखल झालेला आहे कणकवली पोलीस स्थानकात. आणि आता काही वेळात म्हणजे आजच्या दिवसात तरी बघावं लागेल की चाइल्ड लाईफ वाले जे काय पद्धतीत तक्रार घेऊन काय त्यावर पुन्हा निष्कर्ष काढतात आणि त्या विद्यार्थ्यावर काय म्हणजे विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारचा न्याय मिळतो हे पाहावं लागेल. जी विशाल, आणि यानंतर पालक वर्गामध्ये थोडीशी चिंता वाढली असेल, कारण या शाळेमध्ये शिकणारे बरेच मुलं, त्यांचे पालक, नेमकं म्हणजे गोंधळ सुद्धा निर्माण झाला असेल. काय चर्चा आहे, काय वातावरण आहे? निश्चितपणे ज्या पद्धतीत अशा पद्धतीचं जर मारहाण जर विद्यार्थ्याला होत असेल तर विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी घाबरतील असं म्हणावं लागेल. त्यामुळे पालकांच्या मनात देखील एक भीती निर्माण झालेली आहे. अशा शिक्षकावर कारवाई करावी अशी पालकांची मागणी होते आणि आता त्या पद्धतीत त्या शिक्षण प्रशासन जे आहे ते काय पुढे काय कारवाई करते हे पाहावे लागेल. जी विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. कणकवलीतल्या एका खासगी शाळेतल्या इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानं मारहाण केली आणि तीही गाल सुजेपर्यंत, आणि या संदर्भात पालकांनी त्या शिक्षकाविरोधात तक्रार केलेली आहे. रोखठोक बोली, करडी शिस्त आणि वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एक अनोखं रूप पाहायला मिळालं. आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत अजित पवारांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदारांची मुलगी आणि त्यांच्या जावयांची भेट घेतली. चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाला त्यांनी फक्त भेटच दिली नाही तर दिलखुलास गप्पा सुद्धा मारल्या. दोघांच्या घरच्यांची दादांनी आपुलकीनं चौकशी केली. अजित पवारांच्या जिव्हाळ्याच्या वागण्यानं निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे, त्यांची लेक आणि जावई भारावून गेले. आता बातमी आहे वसईतून. वसई पंचायत समितीच्या माजी उपसभापतींना भोंदूबाबांनं गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. पोलिसांनी या प्रकरणी 2 भोंदूबाबांना अटक केली आहे. माजी उपसभापती नरेंद्र पाटील यांची फसवणूक करण्यात आली. त्यांच्याकडून भोंदूबाबांनं एकमुखी रुद्राक्ष घेण्याचा आमिष दाखवून तब्बल 16 लाख रुपये घेतले होते. रुद्राक्ष न देता पैसे घेऊन हा भोंदूबाबा फरार झाला. यातील चकाचक भोसले उर्फ अजित पावरा आणि जोगनाथ या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, परंतु मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. चीनला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या रिले दरम्यान गलवान घटनेमध्ये जखमी चीनी कमांडरला चीननं मशालवाहक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे भारताकडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीत चीनचे रेजिमेंट कमांडर क्युई फैबाओ हे जखमी झाले होते आणि भारताला दिलेल्या त्याच जखमेवरची खपली काढण्यासाठी चीननं फैबाओ यांनाच यंदाच्या ऑलिम्पिक रिलेमध्ये मशालवाहक म्हणून त्यांच्या हाती मशाल सोपवली आहे. चीनच्या या निर्णयाचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केलाय आणि त्यांचा निषेध म्हणून भारतीय राजनैतिक शिष्टमंडळ ऑलिम्पिक स्पर्धांच्या उद्घाटन किंवा समारोपाच्या समारोहाला उपस्थित राहणार नसल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी सांगितलंय. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये त्यामध्ये सहभागी असलेल्या एका सैनिकाच्याच हातामध्ये यंदाच्या चीनच्या हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटनाच्या सोहळ्यादरम्यान मशाल हातात देण्याचा प्रकार चीननं केलेला आहे आणि एक प्रकारे भारताच्याच जखमेवरची खपली काढण्याचा प्रकार हा चीननं केलेला आहे. भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या केलेल्या त्यांच्या सैनिकाच्या हातामध्येच या ऑलिम्पिकची मशाल देऊन त्याचा सन्मान केलाय चीननं.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग सफारी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कोविड अटी शर्तींचं सगळं पालन करून पर्यटकांना जंगल भ्रमंती करता येणार आहे आणि कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी 11 जानेवारीपासून बंद करण्यात आला होता. हा प्रकल्प बंद झाल्यामुळे त्याचा मोठा फटका पर्यटनावरती उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्यांना बसला होता. आता नियम काय आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी तेही पाहूयात. पर्यटकांना दिलासा मिळालाय मोठा. पर्यटकांना लसीकरण अनिवार्य आहे. इथे जाताना जिप्सी वाहक आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं सुद्धा सक्तीचं आहे. तर लस न घेतलेल्यांना ताडोबामध्ये प्रवेश बंदी असणार आहे. 2 वाहनांमध्ये किमान 15 फूट अंतर असणं आवश्यक आहे. या सगळ्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सगळ्या अपडेटेड बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.